वेदांत भंडगर हत्या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून तपासात दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. वेदांत भंडगर याच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त केल्या. घटनेनंतर शासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश गडदे आणि त्याचा साथीदार अतुल वायचंद यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. तपासादरम्यान समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात आहे. याशिवाय संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार आहे. या प्रकरणात कोणालाही अभय दिले जाणार नाही. दोषींना शिक्षा होईल आणि निरपराध व्यक्तीवर अन्याय होणार नाही. तपासावर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ दिला जाणार नाही, असे स्पष्ट करत पालकमंत्री पाटील यांनी वेदांत भंडगर याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली. निष्पाप वेदांत भंडगरची हत्या ही कुठल्याही संवेदनशील मनाला त्रास देणारी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा ठोठावल्याशिवाय शासन स्वस्थ बसणार नाही. या गुन्ह्यामध्ये अतिशय कठोरपणे शोध घेऊन संबंधित प्रत्येकाला अटक करून संघटित गुन्ह्याचा मोका कायदा त्यांना लावा, असाही आग्रह, अशी सूचना मी पोलीस प्रशासनाने केली आहे. घटनेच्या दुसऱ्या क्षणापासून मी या घटनेमध्ये प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याशी, प्रत्येक संबंधित अधिकाऱ्याशी बोलतो आहे. हे प्रत्येक वेळेला जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नाही. या सततच्या कोऑर्डिनेशनमुळे यातले 2 मुख्य आरोपी, प्रामुख्याने निलेश गडदे आणि त्याचा साथीदार अतुल वायचंद, या दोघांना अटक करण्यात आली. 3 उरलेले गुन्हेगार जे आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस लवकरात लवकर पोहोचतील. आता हा गुन्हा जो आहे तो स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर याची चार्जशीट तयार होईल आणि त्या संदर्भामध्ये जिल्हा मुख्य न्यायाधीशांशी बोलून ही केस फास्ट ट्रॅकवर कशी घेता येईल, लवकर निकाल कसा लावता येईल, याच्यात दिरंगाई कशी होणार नाही याचा स्वतः मी प्रयत्न करणार आहे. प्रामुख्याने या गुन्ह्याला संघटित गुन्हेगारी असल्यामुळे लवकरात लवकर सगळी कागदपत्र पूर्ण करून मोकाही लावण्याची सूचना मी दिलेली आहे. आणि त्यामुळे मी सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की त्याच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये तर आम्ही सहभागी आहोतच, त्या कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे आम्ही उभे आहोतच. पण यातला एकन एक गुन्हेगार हा शिक्षेपर्यंत पोहोचेपर्यंत, ज्याला कन्व्हिक्शन आपण म्हणतो, आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी मी ग्वाही देतो.